मैं उसका रेफरेंस टू कॉन्टेक्स्ट देखा नहीं हूँ, ज़रा देख के बाद में पहले क्या बोले बाद में क्या बोले वो देखने के ऊपर उसके ऊपर कुछ करना ठीक रहेगा. पाटील साहेब, अनिल देशमुख आणि एकंदरीत फडणवीस वाद जो होता आता सुरू होता आणि त्याच्यानंतर त्यामध्ये येत होते. त्यानंतर काल रात्री झालेला सचिवाजीचा बाईट हे जे टायमिंग आहे एकंदरीत ते जुळून आणलेलं आहे. अदृश्य शक्ती काम करते 100% पूर्ण वाक्य 100% जुळून आणलेलं असणार ना. असं आपोआप त्याला ANIचाच एक पत्रकार कसा भेटतो, त्याला तेवढीच मुलाखत कशी होते, तेच प्रश्न विचारतो, त्याला पुन्हा बोलण्यासाठी पुन्हा प्रवृत्त केलं जातं. हे सगळं ठरवून आहे. पण ठीक आहे, बघू. कोर्ट न्याय व्यवस्थेवर आमचा विश्वास आहे. सर, भाजप राज्य कार्यकारिणीची बैठक झालेली आहे. त्या बैठकीमध्ये त्यांचे दोन्ही प्रभारी आलेले होते. खरं तर प्रत्येक पक्ष सर्वे रिपोर्ट समोर ठेवत असतो त्या सगळ्या बैठकीमध्ये. त्यांच्या बैठकीमधली सर्वे रिपोर्ट जी आहे ती चिंताजनक दाखवते की 105 वर्ष त्यांचे आमदार जे आहेत ते जवळपास 60 ते 65 जागांवरती घसरणार असं. आता हे असं सचिन वाजेच्या प्रवक्ताच सचिन वाजेला जर कोणी केला असेल तर परिस्थिती अजून गंभीर होईल पुढच्या काळात. आता काही प्रवक्तेपदच दिलेलं दिसतंय सचिन वाजेंना काही लोकांनी. माझा कुठल्या पक्षावर आरोप नाही, पण एवढ्या खालच्या पातळीवर जाऊ नका एवढीच माझी त्यांना सूचना आहे. सर, जो है अब विधानसभा चुनाव चूंकि पास है, जिनके 2-3 महीने ही बाकी रह गए हैं, आपकी भी मीटिंग लगातार पार्टी की तरफ से हो रही है. क्या महायुति में सीट शेयरिंग को लेकर कहीं कोई चर्चा हुई है? आप लोग कब बैठक करने वाले हैं? हमारी महाविकास आघाड़ी है और 7 तारीख को पहली हमारी मीटिंग होने वाली है. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.